मंडळी इकडे या साईडला बघा तुम्ही बोपर्डीकरांचा हिंद केसरी लाडू शेठ आज ब्रह्मदादा पेलवान यांच्या संयुक्त विद्यमानाने बिंजोरचा सुंदर असा मैदान होता आणि त्या मैदानामध्ये 2 गुलालाचा मानकरी. सांगा कुठली कुठली बैला पळाली सोबत? एक सायराज पळाला आणि दुसरा ते आपले अमोल आहेत घरनिकीचे, त्यांना एक नियोजन केलेलं. असे 2 पळले. आणि अजून कुठली कुठली बैला आलेली तुमची हे धावणीची? आपला घरचं आदत वासरू आहे, पेडा म्हणून. पेडा आणि हा तो आणि ते चित्ता, ते आपले घरचे बैल आहेत. या ज्या 2 रेस आणि त्यांची स्वतः त्याची आणि त्या दोघांची घरची गाडी झाली. घरच्या म्हणजे गाडी. 3 रेस झाले आमचे. म्हणजे 3 गुलालाचं मान घेऊन मानकरी तिथून जातात झाला. तुम्ही. काय बोलाल आनंद आजचा? आनंद काय नाही, बैल आपला बिनजोडला पळतो का तर पळतो, 2 एखादी बाहेरनं बैल पळतो. बाकी आणि नाही. बिंजोरच काय मला वाटतं 3 घाटावर 3 फेऱ्यात पण फेऱ्याची काय नाही मैदान, अडचण. कुठली पण मैदान असू हो, दे, कुठल्याही मोठी मानाची मैदानात मैदान तिथं दिसतं लाडू. हो, कुठली खरेदी आहे एकदा मला सांगा नाही. ही खरेदी मुंबई मधली. मुंबई मधली खरेदी हा, म्हणजे बहुतेक करून मुंबईकर निकर्ष खरेदी करतात ती मुंबईवरून. कधी झालेली आहे खरेदी? एक वर्ष होऊन गेलं खरेदी झालेली आपली. मुंबईवरून कोणाची? अमित विरले. अमित विरले कर्जत. कर्जत. हा म्हणजे जो दामोतेकरांचा हा लाडू हा आज तो हाच का? तो लाडू. बघा मित्रांनो, पहिल्यांदा आपण मुलाखत घेतोय. आता जाईल त्या मैदानामध्ये गुलाल किंवा बरीचशी प्रसिद्धी म्हणजे यश टिकवणं आणि तुम्ही टिकवतात. पायऱ्याचं नियोजन कोण करतं आणि कसं करताय? पायऱ्याचं नियोजन आम्ही वाईतली टीम, बोपर्डीतली टीम मिळून आम्ही करतो. बरोबर. आता मी बघतोय मुंबईचा अजून एक बैल सोबत पळतोय, बोनिवलीकरचा पोलीस. हा, भरपूर वेळा ही गाडी पळालेली आहे आणि भरपूर ठिकाणी गुलालामध्ये पण राहिलेली आहे. राहिलेली गाडी आपली. गाडी पळती त्यात नाही काय, पोलीस पण आपलाची, घरची बैल असल्यावर दोन्ही आहेत आपली. दोन्ही आपली घरची हो. बैल. बघा हे संबंध पाहिजेत कुठेतरी. हो, दुसऱ्याच्या बैलाला आम्ही पण कधी फोन करावा, त्यांना कधी फोन करा, आपले बैल असतात. म्हणजे चांगले संबंध जुळून हो. आलेत. आणि किती वर्षापासून तुमचं म्हणजे पोलीस आणि तुमच्या मध्ये हे संबंध झाले? एक मी सांगतो, मायनीचं मैदान होतं आणि बैलाचा संघर्ष पण चालू होता. आणि आमचे भरत चव्हाण तुमटेचे पहिला तिथं बैल सांभाळा होता, आता बोपर्डीला गेला. तेव्हा तिथनं आम्ही गेलेलो मायनीला, एक 5 मुलं होतो. तेव्हा पहिल्यांदा तिथं गाडी पडली आमची. आणि तिथं गाडी पडल्यावर मग गाडी पळायला लागली चांगली. तेव्हा 2 नंबर केला तिथं आम्ही. मग गाडी पळते म्हणल्यावर गाडी फोडून उपयोग नाही. तर आता बैलाचा दोन्ही संघर्ष असतात, कमी जास्त पाळणार बैल क्षेत्र, त्यामुळे एवढं नाही. बरोबर. आता आज या मैदानामध्ये पोलीस पण आला होता, त्यांनी पण गुलाल घेतलेला आहे. हो. लाडू पण म्हणजे बघा दोन्ही संघर्ष योद्धा गुलालामध्ये हो, चालल्यात बरोबर. घरी. काय बोलाल? काय नाही, बैल आजारी होता पोलीस पण आपला, रिवर्स होता थोडासा. आज त्यानं सिद्ध करून दाखवलं, ते पण काय कमी नाही. दोन्ही भावांनी आज गुलालात राहिले, त्यामुळे आम्हाला आनंद आहे, बाकी काय नाही. आणि लवकरच मला वाटतं पुन्हा ही गाडी येईल जुळून. गाडी 100% तुम्हाला दिसेल पाहताना आता. बरोबर. आता दावणीला दुसरी पण वासरे आहेत, लाडू आणि त्याचं नाव काय? ह्यो लाडू, आणि- तो पेडा आणि तो चित्ता. चित्ता. म्हणजे इतकी सारी बैलांचं नियोजन कोण करतंय म्हणजे? कारण एक बैलाचं नियोजन आताच्या घडीला होत नाही हो. आणि प्रत्येक बैला गुलालामध्ये घेऊन चालल्यात तुम्ही. काय करतात, आपली सगळी टीम नियोजन करते. असं म्हणजे यानं नियोजन त्यानं तसं नाही. आमचं सगळी मुलं एकत्र येतात संध्याकाळची, मग मैदान कुठलंय, मग कुठला आपण बैल घालायचा, हे सगळा विचार करून मग आमचं पुढलं मैदान. बरोबर. आता एकदा मला मालकाचं नाव सांगा आणि कुठल्या नावाने गाडी पळते ते पण सांगा. मालकाचं नाव राजेंद्र गाडवे बोपर्डी आणि गाडी पळते ना राजेंद्र गाडवे बोपर्डी, हिंद केसरी लाडू फॅन्स क्लब महाराष्ट्र राज्य, बरोबर. या नावानं गाडी पळते आपल्या अड्ड्यात. कोणी पदवले आजच्या गाड्या? सोमा ड्रायव्हर तरड, आपले बैलाच्या हंत्याचं गाडी कायम. कायम. आणि आज परत पण नितीन त्याने- ड्रायव्हर, प्रशांत ड्रायव्हर, आको ड्रायव्हर. म्हणजे कसं असतं, आज ह्यो ड्रायव्हर नसला तरी आपला दुसरा ड्रायव्हर म्हणजे हक्काचे ड्रायव्हर आहेत आपले सगळे, त्यामुळं काय नाही. बरोबर. आता तुम्ही सुरुवातीला सांगितलं संघर्ष योद्धा, म्हणजे काय संघर्ष चालू होता याचा सुरुवातीला? संघर्ष आमचा मागं चालू होता, म्हणजे आम्हाला पण पायऱ्याला लय जाणं डावललं. तुम्हाला माहित ना, आम्ही एका जणाला 20 ते 25 फोन केलेले, बैल पळत होता तरी. तर आम्हाला म्हणजे नियोजन झाले, या तारखेला झाले, आमचं 2 महिन्याचं नियोजन झाले. आता आम्ही पण त्यांचं पण, आता आमचा बैल पळायला लागलाय गुलाला, ते त्यांना आम्हाला फोन करावा, मग आम्ही पण सांगतो त्यांना काय बैल येते. बघा चला कसं आहे, असू द्या. तसं नसतं, हे क्षेत्र आहे. आज आमचा पळ, उद्या तुमचा पळ, पण दिवस प्रत्येकाचा येते. परत हा बरोबर. आणि एवढं प्रत्येकाला त्यांना एकमेकाची गरज दिला नाही ना लागते. बैल, त्यांना ठेवावं, लक्षात ठेवावं. चला असू द्या. तुम्हाला ज्यांना द्यायचं त्यांना तुमच्या सहमर्जीने द्या, स्वखुशीने द्या. येणाऱ्या कालामध्ये घरच्या गाड्या पण पळू शकतात तुमच्या मोठ्या आमची घरची गाडी पळतीच. आम्हाला म्हणजे घरच्या गाडीला यश आहे का तर आहे.
लाडू पेडाची गाडी. बिनजोडला जाव 3 फेऱ्यात आमच्या घरची गाडी राहिलेली. बिनजोडला गेलो तिथं गुलाल आमच्या घरच्या गाडीनं दिला नाही. आता मुंबईवरून तुम्ही खरेदी केला होता त्यावेळेला किती वय होता, म्हणजे किती दाती होता? बैल तवा चौसा होता. आता बैल जुळला. जुळलाय हो म्हणजे 2-3 वर्ष झाली तुमच्याकडे? वर्ष झालं आमच्याकडे बैल. वर्ष झाला हो, म्हणजे वर्ष 1 होऊन वर्षामध्ये 4 दात लावले त्यांनी. वर्ष होऊन गेला बैलाला. 1.5 वर्ष झालं असतील बैल. आणि नाव टिकून ठेवलंय म्हणजे बघा. हो नाव म्हणजे बैलांना आपण खरेदी केली तिथनं वडकीचं मैदान हिंद केसरी. त्या मैदानात म्हणजे 4 बोटाच्या अंतरात आमचा 2 नंबर झाला. मथुरानं शिरसवडीचे रायफल तेव्हा ती गाडी पळत होती टॉप मध्ये. आता आम्ही साताराचा बलमा म्हणून त्यावर पळलेलो तेव्हा तिथं आम्ही 2 नंबर केला. बैल घेतल्या म्हणजे खरेदी झाली तेव्हा हिंद केसरीचा मान पटकून दिला त्यांना आपल्याला. बरोबर. मग आता अजून मला वाटतं अजून आहे भविष्य त्याचा, 2-3 वर्ष तरी कुठंच नाही आठवत. 2-3 4 7-8 वर्ष बैल संपत नाही. संपत ही नाही. गॅरंटी आहे आम्हाला. चला आता तुम्ही सुरुवातीला सांगितलं की ज्यांनी आम्हाला दिले नाही त्यांनी आता फोन करावा, पण तशी भावना नका ठेवू, कारण आता आपला खेळ बदलला. आता तुम्ही बघितलंय मैत्रीचा खेळ खेळ चालू बदलाय आहे. पण माणसाने पण आहे ना नीतिमत्ता साफ ठेवावी ना, असं आहे ना. पण तुम्ही मोठं पण दाखवलं ना तर कुठेतरी लोकांच्या हा. नजरेमध्ये तुम्ही अजून चांगले दिसाल. आम्ही देणार की बैल, आम्ही नाही म्हणत नाही, पण असं नाही ना. पण त्यांना आम्हाला एक फिक्स तारीख द्यायला पाहिजे. दादा आपण हे मैदान पळू, 10 मिनिटात फोन करतो, 5 मिनिटात फोन करतो, असे नाही ना कारण. बरोबर. मग टोलवाटोलीची उत्तर देते. मला वाटतं संघर्ष याचा पण पोलीसचा पण, हो. आणि पोलीस आज बघा 1 महिन्यानंतर काय गुलालात बोलाल, त्याचा राहिला. गुलाल झाले त्याच्याविषयी काय बोलाल? काय नाही बैल आपलाच आहे. बैल काल सकाळी आला वाईमध्ये, मग तिथं बैल आपल्या इथं उतरला. मग सकाळी मग आम्ही संघट आपल्या इकडं म्हणजे बैल घाटावर पळायचं म्हणलं तरी आपल्याकडे बैल उतरतो, कारण त्या शेटचा पण एवढा विश्वास आहे आपल्यावर, त्यामुळं बाकी कुठे नाही पण आपल्याकडे बैल पाठवतो. बरोबर. आता जसं लाडू नाव करतोय तुमचा, दावणीला अजून वासरं घडतात, काय वाटतं याच्यासारखं ते पण नाव करतील का? हा वासरू आपलं नाव करणार बैला माग 100% करणार. वासराची आत्ता 7 लाखाला मागणी झाली वासराला पेढेला, पण शेट म्हणले नाही द्यायचं, आपल्या बैला माग काहीतरी नाव करेल. कुठल्या जातीत आहे तो वासरू? ते म्हणजे किल्लर क्रॉस मध्ये वासरू. क्रॉस मध्ये आहे ना? हा कारण दिसायला खूप वेगळाच दिसतोय, आणि हो. त्याच्या शरीरदृष्टी म्हणजे छोटा पॅकेट मोठा धमाका असं हो. दिसतंय. किती दाती आहे? तो आदत आहे अजून. आदत आहे ना? हो बघा आदत मध्ये नाव करायला घेतलंय, जसं लाडूनी केलं तसं तो पण करील. आणि त्या साईडला बसले त्याच्या बैलाचा विषय काय बोलाल? त्याचा चित्ता चित्ता, त्याविषयी हा. काय बोलाल? तो पण करेल का नाव? काय वाटतंय? तो पण करणारे आपले वाईटले मित्र आहेत, त्यांच्यापाशी बैल उतरलेला आहे. गपरे त्यांच्यापाशी बैल उतरलेला आहे. 3 बैल टॉपची बैल संभल ना, काय वाटतं म्हणजे? काय नाही आपल्या गुलाल झाला तर म्हणजे संघर्ष असतो प्रत्येकाचा म्हणजे, पण गुलाला ठेवायचं म्हणल्यावर काही ना काहीतरी करायला लागतं असं. चला थांबूया. आता तुम्ही पण घरी निघाले, आता कुठला मैदान करता? महाराष्ट्र केसरी हा महाराष्ट्र केसरी 20 तारखेचा. तारखेला. चला तुम्हाला शुभेच्छा देतो, धन्यवाद. आणि लवकरच पोलीस आणि ही गाडी पण पलावा त्यासाठी हो. शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद.